हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण बनवलेत मुगाचे लाडू. मुगाचे लाडू बोलला तर तुम्ही बोलाल आपण बघितले पहिल्या टायमाला. मी तुम्हाला आता वर्ष होईल त्या लाडू बनवून तेव्हा केलेले आपण, पण तेव्हा आपण गणपतीसाठी बनवलेली मी. आता सुनीलला खायचे आहेत माझ्या, म्हणून मी बनवले. तिला खूप आवडतात ते लाडू. आणि आता तुम्हाला माहिती तिचा ओटी भरून झाली, आता 9वा महिना चालू झाला. ती आता माहेरी जाईल, मग तिच्याबरोबर देणं पण होईल आणि तिला खूप आवडतात, ती खाते पण. तिला रात्रीची खूप भूक लागते ना, मग ते करून ठेवले काही एखादा रात्री जो उठली मध्ये भूक लागली तर ती खाते ते लाडू. त्यासाठी तिच्यासाठी आज खास बनवलेले आहेत आणि एवढे सुंदर लाडू झाले आहेत ना, खूप छान लाडू झाले आहेत. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि लाडू जर तुम्ही केलेले आवडले तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मी नेहमीच सांगते, कारण बघितलं आपल्याला पोचपावती बोलतात तर पहिली लोक, पोचपावती भेटते आपल्याला. एखाद्याला जर आपली वस्तू आवडली आणि आपल्याला त्याचं हे मिळालं, बघितलं, लाईक तर नक्कीच करा. वाटलं काय कमी जास्त वाटलं तर कमेंट करा मला. मी सगळ्या वाचते कमेंट. मला कमेंट बाबा म्हणजे माझ्या काही चुका असतील तर मला समजतात, तर मी कमेंट वाचायला विसरत नाही. मी नेहमी कमेंट वाचते, तर मला कमेंट करा काय कमी आहे, काय आवडलं की नाही आवडलं. त्याच्याबद्दल नाही आवडलं तरीसुद्धा मला कमेंट करा. नाही आवडलं त्याच्याने काय कमी असेल ते सांगा, मी तसं करण्याचा प्रयत्न करेन. आणि आता ठेवते आणि माझ्या मुगाचे लाडू बघा. मुगाची डाळ घेतलेली आहे आपण, ती आता आपण भाजून घेऊया. व्यवस्थित भाजायची, तिला बारीक गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची. आता आपली डाळ भाजून झालेली आहे व्यवस्थित. बघा कलरही बदललेला आहे, व्यवस्थित आतून बाहेरून व्यवस्थित भाजून झालेली आहे आपली डाळ. कलर तिचा पूर्णपणे बदललेला आहे आपल्या डाळीचा. आता इथे आपण तुपामध्ये तूप टाकले, थोडंसं तूप टाकून आपले जे ड्रायफ्रूट आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत. आता आपण ड्रायफ्रूट ठेवलेले थोडेसे बारीक गॅसवरती याला आपण तुपामध्ये फ्राय करून घेतो. करपवायचे नाही त्यांना, असे फ्राय करून घ्यायचे. आपले ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत. ते ड्रायफ्रूट मस्तपैकी बारीक झालेले आहेत. आता आपण एका भांड्यात ते काढून घेऊया. आपल्या ड्रायफ्रूट बरोबरच आपण मनुका पण ॲड करणार आहोत. मनुका झालं, जेवढं तुम्हाला पाहिजे तशा घ्या, कमी जास्त तुम्ही करू शकता याच्यामध्ये. आपलं हे झालं. आता ही जी मुगाची डाळ आहे ती आपण थोडी थोडी घेऊन मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. ते थोडी थोडी घेऊन आपण बारीक करून घेणार आहोत. यात आपला बारीक झालेलं आहे. आपला जास्त बारीक नाही करायचं आहे. वरीचे तांदूळ असतात ना, किंवा बारीक रवा आपला असतो, तसे ते कणकण दाताला लागले का खूप छान लागतं. म्हणून मी तसे, तुम्हाला जर गरगंटीवर द्यायचे असेल तर गरगंटीवर देऊ शकता तुम्ही. इथे जवळपास काय मला माहिती नाही, म्हणून मी शक्यतो आणि घरीच करते. आता हे आपण ड्रायफ्रूटमध्ये मिक्स करून असे जे राहिलेले बाकी आहेत ते आपण वाटून घेऊया. डाळीचा कलर वाटल्यानंतर असा आला का समजायची आपली डाळ मस्तपैकी भाजून झालेली आहे. सफेद अजिबात दिसत नाही आपली डाळ. अशी व्यवस्थित भाजली गेली पाहिजे, करपवायची पण नाही. बारीक गॅसवर जेवढे तुम्ही बारीक गॅस तुम्हाला दाखवली मी तसेच व्यवस्थित बारीक गॅसवरती भाजा. खूप छान लाडू होतात त्याचे. आपली डाळ झाली बारीक करून, ड्रायफ्रूट बारीक करून झाली.
आता आपली डाळ 1 किलो आहे, अर्धा किलो ड्रायफ्रूट आहे. त्याप्रमाणे प्रथम आपण जी साखर आहे आपली, ही जी साखर आहे ती आपण थोडी थोडी करून वाटून घेऊ. मी 1 किलो साखर घेतलेली आहे. इथे दिसत पण असेल तुम्हाला 1 kg. 1 किलो साखर घेतलेली आहे. त्याच्यातली आपण पेलाभर अशी काढून घेणार आहे. बाकी तेवढी सगळी साखर आपण म्हणजे 1.5 किलोला मी 1 किलोला पाव किलो कमी समजा तुम्ही अशी मी घेणार आहे डाळ. किंवा 1.5 किलोला 1 किलो तुम्ही घेतली, जसं तुम्हाला गोड पाहिजे ना तसं करा. आमच्याकडे थोडं कमी गोड खाणार आहेत, मग मी थोडंसं शक्यतो साखर वगैरे कमी घालते. सोनीचे गोडभरणीचे फोटो व्हिडिओ बघितले असेल. आता आमच्या सूनबाई अजूनपर्यंत आमच्याकडे राहायला होत्या, आता त्या माहेरी जात आहेत. तिला काहीतरी सोबत हेल्दी आणि चांगलं खाणं पाहिजे म्हणून मी तिच्याबरोबर हे पाठवून देणार आहे. त्यासाठी आज मध्येच आपला लाडवांचं घाणा घातलेलं आहे मी. बघा ही आता आपली वाटून झाली. परत वाटायला घेतल्याने ही वाटीभर आपण साखर ठेवत आहोत साईडला. आपलं तूप गरम झालेलं आहे व्यवस्थित. आपण अर्धा किलो पहिल्यांदा तूप घेतलेलं आहे आपण. आता अर्धा किलो तूप आपल्यात गरम झाले, त्याला व्यवस्थित थंड होईपर्यंत असंच ठेवायचं. ही आपली डाळ, ड्रायफ्रूट, पिठी साखर, इथं आपलं थोडंसं जायफळ आपण किसून घेतलेलं आहे. आणि आता वेलची पावडर. हे आता आपण जायफळ थोडं ह्याच्यामध्ये टाकून घेणार. त्यानंतर वेलची पावडर, आता हे पूर्ण साखर आणि मुगाचं आपलं जे पीठ बनवलेलं आहे ड्रायफ्रूट आणि हे मिक्स केलं ते एकत्र आपण करून घ्यायचं आहे. अच्छा है इसका. 1.5 किलो डाळ आपली होती, म्हणजे आपलं ड्रायफ्रूट वगैरे मिळून 1.5 किलो झालं होतं. त्याच्यामध्ये 1 किलोला आपल्याला तुम्हाला दाखवून मी साखर काढून घेतली. तर आपलं हे सर्व साखर आणि हे मिक्स करून घेतलं आहे. तर हे जे तूप आपण गरम केलेले अर्धा किलो तूप पहिल्यांदा मी घेतले. ते तूप आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं करून. थंड करायचं आणि नंतर मग तेलात पिठात ओतायचं. गरम गरम ओतलं तर पिठी साखर वितळण्याची भीती असते. जेवढं पाहिजे तेवढं थोडं थोडं घेऊन आपण करून घेणार आहोत. तर मिक्स करून घ्यावे आधी आपण. आता आपण अर्धा किलो आपलं जर तेल होतं मग तूप होता तो गरम करून आपण याच्यात ओतलेलं आहे. थोडं थोडं घेऊन आपण असं मिक्स करून घ्यायचं. कमी वाटलं तरच आपण घ्यायचं, नाही तर घ्यायचं नाही. आणि असे आपण लाडू वळायचे. तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजप्रमाणे लाडू वळून घ्या. जास्त तूप झालं का ते विरघळतं आणि मग लाडू चिकटले का मग ते फुटतात. त्यामुळे थोडंसं कमीच तूप घ्यायचं. आता अशी जाऊन फटाफट लाडू बनवून घेऊया.